मी फर्स्ट टाइम वोट करायला आले होते रत्ना जैन ह्या विद्यालयामध्ये आणि माझं पहिलं वोटिंग होतं. मी वोट केलंय. मी येत असताना इथे 4 उमेदवार उभ्या होत्या ज्या गेट जवळ होत्या. सुचिता हाडा आणि धांडे समथिंग, मला नाही माहिती कोणत्या पक्षाच्या होत्या. एक कमळच्या होत्या आणि एक कब्बशीच्या होत्या. दोघी मला सांगत होत्या की 3 कमळ आणि 1 कब्बशी दाबायची. हळूच सांगितलं. पोलीस लोक समोर उभे होते. त्यांनी काहीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. मी पहिले एकदम भांबावून गेली की मला काहीच समजलं नाही, सुचलं नाही. माझ्या डोक्यामध्ये जे होतं मी तेच करणार होते, पण मला हे माहीतच नव्हतं की असं असं काही घडू शकतं. मी जस्ट माझ्या ज्या आहेत उमेदवार आमच्या पक्षातल्या त्यांना सांगितलं. त्यांनी आता ऑब्जेक्शन घेतलं, तेव्हा हे सर्व प्रकार घडलेला आहे. आणि पोलीस इथे स्ट्रिक्ट घेत नाहीये. आणि जर असं असेल तर मग हे बोगसमध्ये टाकायलाच हवं. पोलिसांना मी सांगितलंच नाही. पोलिसांना उमेदवार आमच्या ज्या पायलताई चौधरी आहे त्यांनी सांगितलं. त्या म्हटल्या की असं असं चाललेलं आहे. ते म्हणतात की ठीक आहे आतापासून नाही चालणार. म्हणजे 2-3 तासापासून सकाळपासून हे असंच चाललेलं होतं का? म्हणजे हा ब्रेन वॉश केल्यासारखा आहे माझ्यासारख्या मुलींचा आणि वृद्ध लोकांचा. आम्ही वृद्ध लोकांना हात धरून घेऊन चाललो होतो. आम्हाला बोलतायत की तुम्ही असं पाठवताय मध्ये जाऊ देतात म्हणून हे करायला. श्रद्धा किशोर देशमुख.